तर राज्यातील नागपूर, मुंबई या शहरांना जोडणाऱ्या सुपर एक्सप्रेस कम्युनिकेशन वे प्रकल्पासाठी अमरावती विभागामध्ये 5,000 एकूण हेक्टर जागा ही ताब्यात घेण्यात आलेली आहे। अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यातून जाणाऱ्या 257 किलोमीटर लांबीचा हा रस्ता असणार आहे आणि याकरता शेतकऱ्यांना योग्य मोबदला सुद्धा दिला जाणार आहे। या प्रकल्पामध्ये 2351 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत। यात अमरावती जिल्ह्यातल्या 585, वाशिम मधल्या 727 आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या 1039 शेतकऱ्यांचा समावेश आहे। राज्य सरकारने भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली आहे। 1 हेक्टर जर आपण म्हणलं तर त्यामागे आपल्या जवळपास 25,000 स्क्वेअर फीट म्हणजे आपण लहान छोटे जर प्लॉट पाडले तर घरासाठीचे समजा आपण तिथे 10 ते 12 प्लॉट पाडू शकतो आणि वाणिज्यिकसाठी आपण 25-30 दुकान तयार करू शकतो। तर अशा ठिकाणी विकसित भूखंड जर मिळाला त्याची आजची किंमत केवळ 60 ते 65 लाख रुपये आहे। म्हणजे जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे 8 लक्ष मिळतात, नवीन प्रमाणे 25 ते 30 लक्ष मिळतात आणि भागीदारी पद्धतीने आज त्यांना 60 ते 65 लाख रुपये एकरी मिळतात, हेक्टरी मिळतात। मग त्यांनी कोणता पर्याय निवडावा यासाठीच प्रशासकीय स्तरावरती आणि शासनाकडून सुद्धा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार महोदय, आमदार महोदयांना सुद्धा या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे। प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या प्रकल्पाची माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे। शेतजमीन ताब्यात घेताना शेतकऱ्यांना भूसंपादन आणि भूसंचयन असे 2 पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेत। यापैकी भूसंचयन हा पर्याय भविष्यात शेतकऱ्यांना चांगला मोबदला देणारा ठरणार आहे। भूसंपादन या पर्यायामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा एक रकमी मोबदला देण्यात येईल, तर भूसंचयन या पर्यायामध्ये शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रकल्पाला संमती दर्शवलेली आहे। प्रत्यक्ष शेतकऱ्यांची संमती घेऊनच ज्या दिवशी आपण त्याची जागा घेऊ त्याच दिवशी त्यांना हे भूखंड देण्यात येतील आणि त्याच दिवशी त्यांना उत्पन्न बूड जे त्यांचे होणार आहे शेतीवरती त्याचा मोबदला त्याच दिवशी देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना जो भूखंड मिळणार आहे ते भूखंड ते कधी पण विकू शकतात। त्यावरती कुठलाही लॉक इन पिरियड नाही, कुठल्याही त्यांना अटीतटी नाही, फ्री होल्डचे प्लॉट त्यांना मिळणार आहेत। म्हणून हा प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी फायद्याचा आहेच आहे। शेतकरी जे भागीदार होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा समृद्धीचा मार्ग आहे। म्हणून अनेक प्रश्न जे आपल्यासमोर आलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर देऊन त्यातून काय लाभ शेतकऱ्यांचा होईल ते त्यांना समजून सांगून त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प होणार आहे। या प्रकल्पाबाबत दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। या प्रकल्पामध्ये अनेक पर्याय शेतकऱ्यांसमोर दिल्ली शासन दिलेले आहेत की तुम्ही नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे द्या, लँड पुलिंग मध्ये द्या, आम्ही तुम्हाला हमी देतो आणि जे 50,000 रुपये हेक्टरी जिरा आहेत आणि 1 लाख रुपये हेक्टरी बागा आहेत, हा जो त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे हाच तुमचा मोबदला आहे असा गैरसमज पसरवला जातोय। तो अत्यंत चुकीचा आहे, तो खोडसळपणाचा आहे। जिल्हाधिकाऱ्यापासून तलाठी कोतवालापर्यंत संपूर्ण महसूल प्रशासन या लँड पुलिंग बद्दल, भागीदारी बद्दल शेतकऱ्यांना समजून सांगत आहे आणि मला अनेक शेतकऱ्यांनी भेटून त्यांनी समाधान व्यक्त केले की आम्हाला आत्ता ही माहिती कळाली, आमची दिशाभूल होत होती आणि ती इथून पुढे दिशाभूल होऊ दिली जाणार नाही। या प्रकल्पांतर्गत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अनेक योजना देऊ केल्या आहेत, याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे। अरुण जोशी, महाराष्ट्र वन, अमरावती।